उभा राहा आज वॉर्ड क्रमांक 153 त्या 153 वॉर्डमध्ये एक आरोपी ज्याला आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलं तो रवींद्र शंकर महाडिक हा शिंदे गटाचा कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे, शिंदे गटाचा पदाधिकारी आणि रात्री 12-12:30च्या दरम्यान हा आतमध्ये गेला होता. त्याचा लाईव्ह व्हिडिओ आमच्याकडे आहे. हा आतमध्ये त्याला प्रवेश दिला कसा, प्रशासन काय करतंय, पोलीस अधिकारी काय करतायत आणि त्याला एवढ्या आतमध्ये म्हणजे विचार करा, पणत्या वाटून झाल्या, साड्या वाटून झाल्या, पैसे वाटप झाला, हा बाजार दिसतोय, डोळ्यासमोर बघतोय, परंतु प्रशासन ढीम आहे आणि पोलीस वर्ग सुद्धा आम्हाला सहकार्य करत नाही. आणि मतदानाचा अधिकार जो आम्ही म्हणतो ना, आमचा मतदानाचा अधिकार, त्या मतदार केंद्रामध्ये ही व्यक्ती एवढ्या आतमध्ये जाऊन सर्व त्याची निगराणी करून बाहेर येते, तोपर्यंत प्रशासन काय करते हा आमचा प्रश्न आहे. वॉर्ड क्रमांक 153 मध्ये या मिंदे गटाची पूर्ण फापलेली आहे. शेवटचं एक संधी म्हणून त्या मतदान केंद्रामध्ये फेरफार करायचा त्या लोकांनी प्रयत्न केलेला आहे. आमचा स्पष्ट आरोप आहे आणि त्या माणसाला आम्ही पकडलेला आहे, पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. आणि विधानसभा संघटक आहे तो शिंदे गटाचा विधानसभा संघटक 14 जण होते, ते 4 जण होते, त्यातले 3 सह आरोपी बाहेर होते बाईक लावून, ते पळून गेले. त्याचा सीसीटीव्ही पण पोलिसांनी चेक करावा, कोण होते ते त्यांनी पाहावे. आणि घाटले गावातील सगळं शुद्ध जनतेने याचा विचार करावा, कारण की यांच्या पायाखालची वाळू सरकले आहे, पायाखालची वाळू सरकले, त्यांना पराभव दिसतोय. आता शेवटची संधी म्हणून ते मतदान केंद्रामध्ये जाऊन वोटिंग मशीनमध्ये फेरफार करायचा हा प्रयत्न आहे. आणि आम्ही गेलो त्यावेळी प्रशासनाचा एकही अधिकारी नव्हता, पोलीस कर्मचाऱ्यांपासून सर्व त्या ठिकाणी आतमध्ये होते. आणि त्यातून ही व्यक्ती मी महानगरपालिकेचा कर्मचारी असं सांगून सिक्युरिटीला सांगून आतमध्ये फिरून आला. काय केलंय त्यांनी, काय नाही याचा तपास पोलीस बांधवांनी करावा एवढी आमची. आणि BRCची त्याच्या गळ्यात ID होती, ती खोटी ID सांगून त्यांनी दाखवलं की महानगरपालिकेचा कर्मचारी आहे. आणि महानगरपालिकेचा कर्मचारी रात्री 12 नंतर त्याला परमिशन दिलं जातं, हा आमचा सवाल आहे. याची सखोल चौकशी प्रशासनाने आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी, पोलीस साहेबांनी याची दखल घेणं गरजेचं आहे. तमाम घाटलेकरांना माझी नम्र विनंती आहे, गेल्या 15 दिवसापासून जे काही राजकारण घाटल्यात चाललंय त्या सगळ्याबाबत तुम्ही सुज्ञ आहात. सत्तेची, पैशाची आणि आणखी सगळ्या गोष्टीची मस्ती पुढे स्वाभिमानी घाटलेकर जनता ही नतमस्तक होत नव्हती, त्यांच्या पुढे लाचार होत नव्हती. म्हणून हा शेवटचा केविलवाणा प्रयत्न शिंदे गटाचे विधानसभा संघटक आणि त्याच्याबरोबर असलेल्या 3 सहकार्यांनी केलाय. माझी घाटलेकर जनतेला ही कळकळीची विनंती आहे की ह्या लाचारापुढे, ह्या सत्तेपुढे आपण स्वाभिमानाने उद्या मतदान बूथवर उभं राहायचंय आणि मीनाक्षी अनिल पाटणकरांना स्वाभिमानी निवडून आणण्यासाठी आज जे काही नीच कृत्य यांनी केले त्याचा धडा शिकवायचा आहे. रात्री 2 वाजता फेक ID घेऊन जे इकडे गुंडासारखे फिरत होते त्या सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी घाटलेकर जनतेने जागृत राहायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे पण उद्या जबाबदार कोण? उद्या जबाबदार कोण असणार? उच्च जबाबदारी